बघा, आवाजावरूनच कळेल तुम्हाला की हा नाश्ता किती कुरकुरीत झालाय तो. बाहेरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि अगदी ज्युसी असा हा नाश्ता फक्त टेस्ट नाही तर प्रोटीन आणि फायबरने भरलेला हेल्दी स्नॅक्स आहे. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथं मी घेतलाय हा कच्चा बटाटा आणि या कच्च्या बटाट्याची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे. इथं तुम्ही उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडं कच्चा बटाटा होता आणि उकडत घालायला मला काही टाईम मिळाला नव्हता. म्हणून हा बटाटा आहे ना असा बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल ना तर त्या किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता. इथं हा बटाटा चांगला बघा किसून घेतलेला आहे आणि हा बटाटा आहे ना 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. बटाट्यामध्ये आहे ना स्टार्च असतं आणि स्टार्चमुळे ना हा नाश्ता थोडासा काळपटसर पडू शकतो. म्हणून इथं 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. तर बघा हे दुसरं पाणी मी दुसऱ्या पाण्यात सुद्धा चांगला असा खळखळ खळखळ धुवून घ्यायचा आहे. आणि परत यातलं सगळं पाणी जे आहे ना ते आपल्याला चांगलं असं पिळून काढून घ्यायचंय. पाण्याचा कमीत कमी वापर करायचा याच्यामध्ये. जर हा नाश्ता आहे ना तुम्ही सकाळचा मुलांना नाश्त्याला सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळी जर हेल्दी आणि काहीतरी फायबरयुक्त जर खायचं असेल ना पोटभरीचं, तर तरीसुद्धा आहे ना हा नाश्ता तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे एक कढई ठेवली, कढईमध्ये पाणी ठेवले आणि पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेले. स्टँडवरती परत एक मी अशी जाळी ठेवलेली आहे. ही माझं पुरण यंत्र आहे. आता यामध्ये आहे ना किसलेला बटाटा तो असा पसरून घालायचा आहे. इथं मी घेतले स्वीट कॉर्न. तर हे ना बघा थोडेसे जुनाट आहेत स्वीट कॉर्न. इथं घेतलाय हा ताजा मटार घेतलेला आहे आणि इथं थोडासा म्हणजे अगदी अर्धा कपाला सुद्धा थोडासा मी सोया चंक्स घालून घेतलेले आहेत. आता आहे ना याच्यावर झाकण लावून ठेवायचे आणि हे ना चांगलं असं शिजवून द्यायचे म्हणजे वाफेवर आहे ना असं शिजवून घ्यायचे. तर इथं जे सोया चंक्स जे आहेत ना ते बघा छान असे वाफेवरती मऊ पडलेले आहेत. आता आता तुम्हाला जर सांगायचं जर झालं, तर हा नाश्ता किती वेळ मी वाफवून घेतला किंवा शिजवून घेतला, तर बरोबर बघा 10 मिनिटं आहे ना छान असा वाफवून घेतला. वाफवल्यानंतर आहे ना जास्त वेळ लागत नाही हा नाश्ता बनवायला. आता इथं जे सोया चंक्स होते ना, याचे असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचेत. तर इथं मिक्सरमधून अजिबात काढत बसू नका. असे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. हाताने आहे ना बघा अगदी सहज आणि पटकन होतात आणि सोया चंक्स जे आहेत ना, वाफवल्यामुळं छान असा मऊसूत सुद्धा पडलेला आहे. इथं ना अगदी मोजक्या भाज्या घातलेल्या आहेत मी. जसं की एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे. कट बारीक किसलेला किंवा बारीक कट केलेला इथं आलं घालून घेतलेले आणि इथं मी घातली ही मसाला मिरची म्हणजे सांडगी मिरची जी आपण वर्षभराची करून ठेवतो ती. तर ही मिरची आहे ना हाताने काय तोडता येत नव्हती म्हणून मी परत बारीक अशी कट करून घेतली. तर 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. यामध्ये काही बेसिक मसाले, दुनियाभराचे मसाले अजिबात घालत बसायची गरज नाहीये. जसं की 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा मी जिरेपूड, चिली फ्लेक्स घातलेले आहेत. त्याचबरोबर आहे ना रंगासाठी थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले आणि मिक्स हर्ब्स किंवा ओरिगॅनो असं काही वेगळं घालून हा नाश्ता तुम्ही करू शकता. मुलांना आहे ना थोडंसं वेगळं आणि हेल्दी दिलं ना तर वाढत्या वयातल्या मुलांसाठी बघा त्यांच्या पोटभरीसाठीच खूप फायदा पडतो या नाश्त्यामुळं. आता इथं आहे ना बाइंडिंगसाठी मी रवा, बेसन अजिबात घातलेले नाही आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचे भिजवलेले 1 वाटीभर पोहे आणि हे पोहेत ना मी 1 तास अगोदर असं भिजवून घेतले होते आणि एका साईडला ठेवले होते. आता हे सगळं ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला बघा पोहे घातल्यामुळे ना अगदी हलकीशी बाइंडिंगसुद्धा छान आलेली आहे. पण हा नाश्ता तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी कढईभर पसरू नये आणि तेल जास्त पिऊ नये त्याच्यासाठी ना यामध्ये थोडंसं आहे ना मक्याचं पीठ घालून घेतलेलं आहे मी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये मक्याचं पीठ थोडंसं अजून जास्त घालावं लागेल, तरी तुम्ही घालू शकता. तर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे ना यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे आहे ना
जे कॉर्नफ्लॉवर असू द्या किंवा मक्याचं पीठ असू द्या, ते अगदी मोजक्या प्रमाणामध्ये घालता येतं. आता याची ना आपल्याला अशी ही टिक्की करून घ्यायची आहे हातावरती. तुम्हाला कशी छोटी, मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही ही टिक्की करून घेऊ शकता. आता इथं ना अगदी हलकीशी थोडीशी मोठी करून घेतलेली आहे मी, कारण दिसायला सुद्धा खूप भारी दिसते आणि भरपूर. आता यामध्ये मी स्वीट कॉर्न घातलेले आहेत. जर तुमच्याकडं अजून कुठल्या दुसऱ्या भाज्या असतील ना, त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून ठेवू शकता. आणि हा नाश्ता आहे ना तुम्ही बनवून फ्रीझरमध्ये ना सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. पण आयत्या वेळेला जर करायचं असेल ना तर खूपच भारी लागतो. आता इथं मी घेतली तशी ही 2 अंडी आणि ही 2 अंडी आहेत ना फोडून घ्यायची आहेत आणि यामध्ये ना थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथं तुम्ही थोडीशी काळी मिरी किंवा चाट मसालासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या घोळमध्ये ना आपल्याला घोळ करत बसायचं नाही आहे. तर इथं जी टिक्की बनवली आहे ना ती टिक्की यामध्ये थोडीशी घुळवून घ्यायची. इथं मी घेतले ब्रेड क्रम्स. जर तुमच्याकडं कॉर्नफ्लेक्स किंवा मक्याचं चिवडा असेल ना तो सुद्धा घेऊ शकता किंवा ते नसेल ना आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर कॉर्नफ्लॉवरची घोळमध्ये डीप करून मग तुम्ही ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा घालू शकता. पण मुलांना थोडंसं हेल्दी द्यायचं होतं म्हणून मी इथं अंड्याचा वापर केलेला आहे. आणि हो, इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा. तुम्हाला ही वेगळी आणि चवीला तितकीच चविष्ट रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि या रेसिपीला आहे ना एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आहे ना त्यांना सुद्धा आहे ना ही रेसिपी करायला भागच पडा. इतकी टेस्टी आणि इतकी छान होते. हे क्रंची वेज गोल्डन बाईट्स खायला जर म्हणाल ना अगदी तुम्ही कॅफेमध्ये जसे मिळतात ना अगदी सेम तसेच लागतात. आता हे बघा छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि याचा आहे ना जो क्रिस्प आहे ना तो हे बाईट्स थंड झाल्यानंतर सुद्धा असेच राहतात, अजिबात नरम पडत नाहीत. तर दोन्ही साईडने ना छान बघा गोल्डन कलर येईपर्यंत तळल्यानंतर आहे ना हे बाईट्स तुम्ही एकतर शेजवान चटणी किंवा केचप सोबत सुद्धा खाऊ शकतात. आता हे बाईट्स आहेत ना मी केचप सोबत सर्व करणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल ना तर ग्रीन चटणी सोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता किंवा आपलं मेयोनीज तर आहेच. चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत.